लोकप्रिय आहे आणि सर्वसामान्यांच्या हाकेला जाऊन जाणार आहे. त्यामुळे खास मी शुभेच्छा द्यायला आणि सध्याच्या व्यक्त द्यायला आरोग्याचा लवकर झालं तर 10% बाकी आहे. 10% आता 90% बरा झालेला आहे. 100% बरा होईल. मी आजपर्यंत काही 100% कार्यकर्ता काही कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या पक्षाचे सर एक प्रश्न असा आहे की राज ठाकरेंनी ट्विट केलं आणि त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणतीही भाष्य तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती करू नका. 2 वेळा त्यांनी त्याचे आदेश दिले. त्या संदर्भात काय सांगितलं, काय सूचक करण्यात आलं? खरं म्हणजे कुठलाही धोरणात्मक काही किंवा निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ते पक्षाच्या प्रमुखाने घ्यायचे असतात, अध्यक्षाने घ्यायचे असतात. आणि त्यामुळे मला वाटतं हा जो काही त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते मनसे पक्षाचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. काय प्रतिक्रिया असेल? खरं म्हणजे आमदार निवासामध्ये काही निकृष्ट दर्जाचं जेवण किंवा जे खराब झालेलं जेवण त्याच्यामुळे लोकांनाही आमदारालाही इतरही लोकांना त्रास होऊ शकतो. आणि त्यामुळे जेव्हा ते संजय गायकवाड जेवणासाठी गेले त्यावेळेस त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं जेवण बघून ते खाल्ल्यामुळे मला म्हणजे मी बघितलं तुमच्या त्याच्यामध्ये की खाल्ल्यामुळे त्यांना उलटी वांती झाली आणि अशामुळे ते त्यांनी त्या याच्यामध्ये रागाच्या भरामध्ये ते कृत्य केलं. परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे, कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे. त्यामुळे असं कुणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे या मारहाण प्रकरणावरून नाही. विरोधकांची तर काय विरोधक तर रोज अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावर बोलण्याची संधी त्यांना अधिवेशन असतं आणि सरकार म्हणून त्या सर्व चर्चेला उत्तर देण्याची तयारी आमची असते. परंतु त्यांना सभागृहात बोलण्यापेक्षा त्यांना बाहेरच बोलण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो कारण तुमचे सगळे कॅमेरे असतात तिकडे आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांची जे काही सत्ताधारी पक्षावर आरोप करण्याची आणि अशा प्रकारची त्यांच्याकडून हे सगळं अपेक्षित आहे. परंतु मी एवढं सांगेन की लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू दे त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचं भान ठेवून तो वागलंही पाहिजे. भाईंदरला जी काही घटना घडली त्याकडे तुम्ही कसं बघता? हिंदी में एक मिनिट बोलतो ना मराठी. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दल तक्रार केली नाही तर त्यांना स्वतःच त्याचा अनुभव आला आणि जेवल्यानंतर त्यांना जेवताना त्याला वांती आणि उलटी झाली. उलटी हो गया वोमिट तो वॉमिटिंग हो गया और इसलिए उन्होंने गुस्से में आकर वो मारपीट की. उसका मैं समर्थन नहीं करूँगा और हम लोक प्रतिनिधि है, विधायक है, तो हमारी जिम्मेदारी है कानूनी कार्रवाई के लिए हमारे पास अधिकार है. तो अगर रिजन गलत होता है तो उसके ऊपर कानूनी कार्रवाई हो सकती है लेकिन मारपीट करना ये उचित नहीं है. और संजय गायकवाड़ को मराठी खरं म्हणजे सक्ती करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आमच्या सरकारने दिला. आपलं राज्यगीत आपल्या सरकारने केलं महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने
मराठी माणसासाठी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आमच्या सरकारने जे जे काही केलं ते आपल्या समोर आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणूस गेले 15-20 वर्षे कार्यरत होते इकडे, आणि मग मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला, मुंबई बाहेर का गेला, त्या मुंबई जो बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करतो आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे आज तिकडे बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या ठिकाणी गेलेले, इकडे वसई विरार, नालासोपाऱ्याला गेले, त्यांच्या घरांचा जो प्रश्न आहे सगळं या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आम्ही तो घेतला आहे. आणि मला वाटतं जे रखडलेले प्रकल्प आहे ते मार्गी लावण्याचं काम आमचं सरकार करतं आहे, जेणेकरून मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये येईल. कारण मुंबईतला मराठीचा टक्का उन्हामुळे कमी झाला, मराठीतला मराठी माणूस उन्हामुळे दूर गेला. हे सगळं जे काय राजकारण हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो, गिरणी कामगार असतील, गिरणी कामगारांना देखील आपण या गृहनिर्माण धोरणामध्ये घरं मिळाली पाहिजे. नोकरदार आमच्या भगिनींना घरं मिळाली पाहिजे. स्टुडंट हॉस्टेल झाले पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करतो आहे. त्यामुळे मराठी माणसाच्याबद्दल काय केलं हे, आणि त्यांनी काय केलं आणि आम्ही काय केलं हे आम्ही समोरासमोर सांगू.